साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। लोकसभेच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले। समोर आलेला निकाल केंद्रातील मोदी सरकारला धक्का देणार असल्याचं म्हटलं जातंय। दरम्यान या निकालानंतर आज दिल्लीत खलबत होणार आहे। एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे। या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहे, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला जाणार नसल्याचं सांगण्यात येतंय। राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल या बैठकीला हजर राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आलाय। या निवडणुकीत नरेंद्र मोदींचं 400 पारचं स्वप्न भंगलंय। 4 राज्यात भाजपला मोठा फटका बसला असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थानातील जागा कमी झाल्यानं भाजपचं बहुमताचं गणित बिघडलंय। या राज्यात भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्यामुळे आता सरकार स्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी धक्कादायक आहे। विशेषतः अजित पवार गटाला सर्वाधिक फटका बसलाय। बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळवता आलेली नाही। अजित पवार गटाने 48 पैकी फक्त 4 मतदारसंघात उमेदवार दिले होते। त्यातील एकमेव सुनील तटकरे विजयी झाले आहेत। त्यांचा विजय देखील हा त्यांनी स्वबळावर मिळवलेलं मानले जात आहे। अजित पवार गटाच्या दारुण पराभवानंतर महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे। बारामती मतदारसंघात सुनित्रा पवारांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची मते ट्रान्सफर झाली नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। 18व्या लोकसभा निवडणुकाचा राज्यातील 5वा आणि शेवटचा टप्पा 20 मे 2024 रोजी पार पडल्यानंतर तब्बल 15 दिवसांचा दीर्घ प्रतीक्षेनंतर 4 जूनला मतमोजणी हाती घेऊन निकाल जाहीर झाले। 4थ्या आणि 5व्या टप्प्यात पार पडलेल्या कोकण विभागातील मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले। विशेष म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कल्याण, ठाणे आणि रायगड मतदारसंघात ठाकरे गटाला महायुतीकडून पराभवाचा सामना करावा लागला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक निकाल येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तातडीने राजीनामा देण्याची मागणी केली आहे। आरएसएस मध्येही चांगली लोक आहेत। जर तुम्ही आवाज उचलला नाही तर लोकशाही टिकणार नाही। त्यासाठी अटल बिहारी वाजपेयींच्या कॅबिनेट मधील एक नवीन पंतप्रधान व्हायला हवं असं मोठं विधान ममता बॅनर्जी यांनी केलंय। दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। ते आज दुपारनंतरच राजधानी दिल्लीकडे रवाना होतील। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटानं समाधानकारक जागा मिळवल्यात। त्यांनी 7 जागांवर विजय खेचून आणलाय। सत्ता स्थापनेसंदर्भात दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून आता दिल्लीत नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्यात। आज दिल्लीत एनडीए महत्त्वाची बैठक होणार आहे, तर विरोधी पक्ष एनडीए आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असून त्यासाठी देशातील महत्त्वाच्या पक्षाचे नेते दिल्लीला पोहोचतायत। एनडीए सरकार स्थापन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील दिल्लीच्या दिशेने निघालेत, तर तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत निघालेत। विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकाच विमानाने दिल्लीला निघालेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चानं उधाण आणलं आहे। पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा सखोल तपास करण्यात येतोय। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येतेय। त्यातच या प्रकरणात विशाल अग्रवालचा मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। त्यानंतर ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता या ब्लड रिपोर्टचं मुंबई कनेक्शन पुढे आलं आहे। पुणे पोलिसांनी मुंबईतून आता दोघांना अटक केली आहे। ब्लड रिपोर्ट फेराफेर प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यानंतर पुणे क्राईम ब्रांचने दोघांना थेट अटक केली आहे। अशफाक मकानदार, अमर गायकवाड अशी दोघांची नावे आहेत। या दोघांची आता पुणे पोलिसांनी क्राईम ब्रांचकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे। पुण्यातील वडगाव शेरीत ढगफुटी झाली आहे। वडगाव शेरीत काल एका तासात 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीसारखं स्वरूप आलंय। मतमोजणी केंद्र देखील गुडघाभर पाण्याने वेढलं गेलं होतं।
रस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे पुण्यातील नाले सफाईची पोलखोल देखील झाली आहे. फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये मंगळवारी मानांकित खेळाडूंची वाटचाल कायम राहिली. प्रथम मानांकित इगा स्विअतेक व तिसरी मानांकित कोको गॉफ यांनी प्रतिस्पर्धावर विजय संपादन करीत महिला एकेरी विभागाची उपांत्य फेरी गाठली. कोको गॉफ हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ओन्स जेव्युअर हिच्यावर 4-6, 6-2, 6-3 असा 3 सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. टॉप 10 मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.